हॅलो एव्हरीवन. सो आपण फर्स्ट युनिट बघत होतो सिक्युरिटी अँड कम्प्युटिंग मधलं. जवळजवळ हा युनिटच्या आपण एंडिंगला पोचलेले आहोत. लास्ट लेक्चरला आपण त्या युनिटमधले टाईप्स ऑफ अटॅक्स ते बघितलेले आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले अटॅक्स आहेत, रिस्क अनालिसिस कसं आहे, सिक्युरिटीज अँड प्रिन्सिपल, त्यामध्ये CIA ट्रायड आणि डिफेन्स मॉडेल, मग दोन डिफेन्स मॉडेल आणि झोन ऑफ ट्रस्ट, ह्या गोष्टी आपण सगळ्या ह्यामध्ये बघितलेल्या होत्या. ह्यामध्ये मी तुम्हाला नोट्स ग्रुपला टाकलेले आहे. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला असेल तर विचारला तरी चालेल. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट बघायचा आहे, तो आहे बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर नेटवर्क डिफेन्स. So, which are the best practices for network defense, like, and why it need? So let's look out one by one. So some malicious mobile code from arriving on desktop in the first place. Close holes and make sure the user computers are appropriately configured. If they can't click on malware, run it or allow it on their computer. So you have significantly decreased the threat of malicious attack. So which network defense model we have to implement, or which type of prevention we have to take? So that list they given here, and that some methods they given here. Like first is secure physical environment. So whenever the attacker is attacking on the system, they send one malware or any type of attacks will be there. So if your system is secure, then it it doesn't work. The attack, it doesn't work. If they send malware and if you are clicking on that malware, then you are getting vulnerable. But if you don't click, then it doesn't matter what malware it is. सो तुम्ही जर त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही, अलाव करत नाही आहात, किंवा त्या ठिकाणी एखादा अटॅक होऊन सुद्धा त्याचा रिस्पॉन्स, म्हणजे एखादा व्हायरस क्लिकच केलं नाही, तो ओपनच केला नसेल, तर तो एक्सपर्ट होण्याची गरजच नाही आहे. सो ह्यामध्ये आपण तरी पण वेगवेगळे डिफेन्स मॉडेल्स त्यांनी दिलेले आहेत, की डिफेन्स मेथड्स त्यांनी दिले आहेत की काय आहेत. सो फर्स्ट इज सिक्युअर फिजिकल एन्व्हायरमेंट. So secure physical environment is what, depending on your environment, PC, laptop might need to physically secure to their desk. ह्या सगळ्या गोष्टी काय पाहिजेत, तुमच्या फिजिकली सिक्युअर पाहिजेत. म्हणजे एन्व्हायरमेंटनुसार, ठीक आहे, हे तुमचे काय पाहिजे, सिक्युअर पाहिजे. म्हणजे एन्व्हायरमेंटचा कुठलाही अटॅक त्या ठिकाणी व्हायला नको. सपोज एखादं फ्लडचा असेल, त्यानंतर पाण्याचा असेल, ठीक आहे, पावसाचा असेल, किंवा आणखीन भूकंप वगैरे आहे. म्हणजे हे कुठले फिजिकल जे काय अटॅक्स आहेत, फिजिकली डॅमेज होण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून पण तुमची सिस्टीम काय पाहिजे, सिक्युअर पाहिजे. कुठल्याही एन्व्हायरमेंटचा इफेक्ट त्या गोष्टीवरती पडला नाही पाहिजे. त्यानंतर आहे पासवर्ड प्रोटेक्ट बूटिंग. Put a password before the operating system will load. This can usually be set in the CMOS by BIOS and it is called user or boot password. म्हणजे तुमचा पासवर्ड एक असणं एक चांगली सिस्टीम आहे. चांगल्या सिस्टीमला पासवर्ड असणं, स्ट्रॉंग पासवर्ड असणं एक चांगली गोष्ट आहे. ह्या पासवर्डचा उपयोग कुठे होतो, तर पासवर्डचा उपयोग हा तुमचा जर एखादा युजर किंवा एखादा अटॅकर तुमच्या सिस्टीममध्ये किंवा अनऑथोराइज ॲक्सेस कोण सिस्टीमचं करत असेल, तर त्यासाठी तुमचा पासवर्ड बुटिंगचा काय होतो, त्या ठिकाणी उपयोग होतो. जर तुमचे कधी येतं पासवर्ड आपल्याला, की जेव्हा तुम्ही सिस्टीम बूट होते, सुरुवातीला, अगदी सुरुवातीला ते काय होत असतं, तुमचं बुटिंग प्रोसेस होत असते. त्यानंतर आहे पासवर्ड प्रोटेक्ट CMOS. इट इज इम्पॉर्टंट टू इन्श्योर दॅट unauthorized users do not have access to the CMOS BIOS settings. Most CMOS BIOS allow you to set up password, prevent unauthorized changes. मी तुम्हाला सांगितलं आता तेच, की अनऑथोराइज ॲक्सेस पासून
तुमचा थर्ड पार्टी कोणी तुमचा जर कम्प्युटर असंच तुम्ही सोडून गेला आहात, ठीक आहे, तुमच्या डेस्कटॉपवर तुम्ही काम करताय एका कंपनीत किंवा कुठेही, तर तुमच्या डेस्कटॉपला तुम्ही कम्प्युटर असंच सोडून गेलाय आणि कुणीही येऊन तो ॲक्सेस करतोय, कुणी येऊन तो त्या ठिकाणी काय करतोय, कम्प्युटर ती वापरतोय आणि त्या सिस्टीममध्ये काही चेंज करतोय. हा जो काय ॲक्सेस आहे तो तुम्हाला एक प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. तो काही करू शकतो जर त्याला ॲक्सेस भेटला तर, त्याला पासवर्ड माहिती असेल तर. म्हणजेच काय, त्या ठिकाणी तुमचं पासवर्ड प्रोटेक्शन असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे डिसेबल बूटिंग फ्रॉम USB and CD. So disable booting from USB storage devices, optical drives will prevent boot viruses from those devices. Stop attacker from bypassing operating system security by loading a different operating system on the computer. तुमचं डिसेबल करायला पाहिजे तुम्ही बूटिंग किंवा USB CD थ्रू जे काय होतंय ते, जेणेकरून कुठलाही अटॅकर किंवा जो कोण अटॅक करणार आहे तो काय करेल, तो काय करू शकत नाही, तर तुमच्या सिस्टीममध्ये एंटर करू शकत नाही, तुमच्या सिस्टीममध्ये कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम त्या ठिकाणी टाकू शकत नाही ज्यामध्ये त्याला सर्व हँडलिंग असेल, ज्यामध्ये काही व्हायरसेस असतील त्याने टाकलेले, ठीक आहे, ते डिव्हाइस तो काय करू शकत नाही, त्या ठिकाणी अटॅच करू शकत नाही. So it is a use of disable booting from USB and CD. After that, harden the operating system. Reduce the attacks surface of the operating system by removing unnecessary software. ऑपरेटिंग सिस्टीम हार्डन करणं काय, तुमचं रिड्यूस करणं अटॅक्स का, रिमूव्हिंग अननेसेसरी सॉफ्टवेअर. अननेसेसरी सॉफ्टवेअर रिमूव्ह करणं गरजेचं आहे. डिसेबल अननिडेड सर्व्हिसेस, लॉकिंग डाऊन ॲक्सेस. त्यामध्ये काय, तुम्हाला जे नको आहे ते सॉफ्टवेअर काय करत असतात, तुमची एक तर स्पेस घेत असतात किंवा काही सॉफ्टवेअर असे असतात की तुमच्या नकळत पण इन्स्टॉल झाले असतात. मग ते सॉफ्टवेअर चेक करणं गरजेचं आहे, जे काय करतात तुमची जास्तीत जास्त स्पेस. दुसरी म्हणजे तुमची प्रोसेसिंगचं जे काय आहे ती जागा घेण्याचं काम, सगळ्यावरती ते सिस्टीमवरती लोड आणण्याचं काम हे जे काय बाकीचे डिव्हायसेस सॉफ्टवेअर्स असतात ते करत असतात. म्हणजे नको आहेत ते सॉफ्टवेअर्स, जे नको आहेत ते सर्व्हिसेस तुम्ही त्या ठिकाणी डिसेबल करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कीप पॅचेस अपडेटेड. सो अटॅकर बेस्ट फ्रेंड इज अन अनपॅच सिस्टीम. अटॅकरची सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे, ज्या सिस्टीममध्ये जी सिस्टीम काय अनपॅच आहे, ज्या सिस्टीमला काय सिक्युरिटी नाही आहे, ज्या सिस्टीमला काय नवीन अपडेशन्स पॅचेस जे आहेत ते अपडेट केले नाही. सो इन मोस्ट केसेस द vulnerabilities users use are widely known and the affected vendors have already released patches for system administrator to apply. काही सिस्टीमला काय, काही वेळेला बऱ्याच म्हणजे काय होतं की जी काय vulnerability आहे यूज आर वाईडली डाऊन म्हणजे काय, काही अटॅक्स किंवा काही जे काही व्हायरसेस आहेत, पॅचेस, काही जे काही प्रॉब्लेम्स आहेत सिस्टीममध्ये येणारे ते माहिती असतात आणि त्यामध्ये काय करतात वेंडरनी त्याच्यावरती काय केले असतात, रिलीज केलेले असतात जे काही पॅचेस आहेत, जे काही सोल्युशन आहे ते रिलीज केलेले असतात. फॉर एक्झाम्पल अँटीव्हायरस. एखादा जर नवीन व्हायरस अँटीव्हायरस त्या ठिकाणी, एखादा नवीन व्हायरस सिस्टीममध्ये येत असेल, नवीन प्रॉब्लेमॅटिक मालवेअर त्या सिस्टीममध्ये तुमच्या येत असेल, तर जे काही तुमचे वेंडर्स आहेत, जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात अँटीव्हायरसचे, ते काय करतात त्याच्यावरती अगोदरच काहीतरी सोल्युशन काढलेलं असतं, ठीक आहे, नवीन नवीन ते सोल्युशन काढले असतं. सो काय होतं, जरी तुमचा त्या ठिकाणी नवीन प्रकारचा कुठला व्हायरस तुमच्या सिस्टीममध्ये येत असेल तरी तो काय केला जातो, त्या ठिकाणी रिमूव्ह केला जातो, तो जो काही प्रॉब्लेम असेल तो त्या ठिकाणी सॉल्व्ह केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघत असाल की अँटीव्हायरस अपडेटला येत असतं महिन्याला किंवा काय दर टर्मिनल नंतर, तर काय ते अपडेट करणं का गरजेचं आहे, अपडेटेड अँटीव्हायरस वापरणं किंवा अपडेटेड सॉफ्टवेअर वापरणं का गरजेचं आहे, तर जुन्या सिस्टीममध्ये तुमचे जे काही लूप होल्स आहेत, जुन्या सिस्टीममध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलेले असतात आणि ते सॉल्व्ह केलेल्यामुळे काय होतं, तुमची सिस्टीम अपडेट राहते आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. सो यूज अँड अँटीव्हायरस स्कॅनर. अँटीव्हायरस स्कॅनर यूज करणं पण खूप महत्त्वाचं आहे. is essential. It should be deployed on your desktop with force automatic updates and should be enabled for real time protection. अँटीव्हायरस असणं गरजेचं आहे. आता अँटीव्हायरस का असायला पाहिजे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुमची सिस्टीम सिक्युअर ठेवते, तुमच्या सिस्टीमला कुठल्याही प्रकारचा अटॅक त्या ठिकाणी होत नाही. नवीन मालवेअर आला असतील तरी अँटीव्हायरस अपडेटेड असेल तर तो काय करतो, त्या ठिकाणी तो मालवेअर असेल तो रिमूव्ह करतो, ठीक आहे. तुमचं ऑलवेज बॅकग्राऊंड हे रन करत असतं, सिस्टीम रन करत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अँटीव्हायरसमध्ये होत असतात. सो
It is also one of the good defense method, that is use antivirus scanner. After that, use firewall software. Firewall software तुम्ही use करा. So firewall have come a long way since their days of simple port filtering. Today's devices are stateful inspection system capable of analyzing threats occurring anywhere in layers 3 to the 7 with software that run directly on the computer. फायरवॉल असणं पण एक प्रोटेक्शनचंच गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या सिस्टीममध्ये कुठलाही नेटवर्क थ्रू असेल किंवा आणखी कुठल्याही सिस्टीम थ्रू त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाही मालवेअर त्या ठिकाणी येणार नाही. त्यासाठी फायरवॉल एक चांगलं प्रोटेक्शन करते. सिक्युअर नेटवर्क शेअर परमिशन्स. ह्या पॉईंटमध्ये काय होतं, सो वन ऑफ द मोस्ट कॉमन वे अन अटॅकर ऑर वर्म ब्रेक्स इन टू सिस्टम इज थ्रू अ नेटवर्क शेअर विथ नो पासवर्ड और वीक पासवर्ड. आता नेटवर्क शेअर म्हणजे एकाच नेटवर्कमध्ये जर तुमचं कम्प्युटर कनेक्टेड असेल, फॉर एक्झाम्पल लॅनचं सांगतो मी, आपल्या लॅबमध्ये सगळे कम्प्युटर जे आहेत ते लॅन थ्रू कनेक्टेड आहेत. ठीक आहे. आता त्यांना पासवर्ड आहे, ते प्रोटेक्टेड आहेत, ही गोष्ट वेगळी, त्यांना सिक्युरिटी आहे ही गोष्ट वेगळी. पण नेटवर्कमध्ये कनेक्ट करताना त्या ठिकाणी अटॅकर एका सिस्टीमला जरी व्हायरस आला तो सगळ्या सिस्टीममध्ये फिरत असतो, कारण की तुम्ही एकाच नेटवर्कमध्ये त्या ठिकाणी कनेक्टेड आहात. त्याच्यामुळे अटॅकरला किंवा जो काय त्या ठिकाणी वर्म आहे तो त्या ठिकाणी तुमची सिस्टीम काय करू शकतो, ब्रेक करू शकतो, इझिली ॲक्सेस करू शकतो. एक जर माझं कम्प्युटर कनेक्टेड आहे तर माझ्या कम्प्युटरवरून मी कुणाचाही जर नेटवर्क ओपन असेल तर कुणाचाही कम्प्युटर, त्याचा डी ड्राईव्ह, त्याचे कुठल्या फाईल सेव्ह आहेत, त्याचं सगळं पूर्ण डेटा मी काय करू शकतो त्या ठिकाणी घेऊ शकतो. पूर्ण ड्राईव्ह जो आहे तो पूर्ण ड्राईव्ह मी ॲक्सेस करू शकतो थ्रू द नेटवर्क. सो इट ऑलवेज गुड हॅबिट टू सिक्युअर युअर नेटवर्क शेअर परमिशन. तुमच्या नेटवर्क शेअर परमिशन्स त्या ठिकाणी सिक्युअर करणं गरजेचं आहे. इव्हन तर त्याला पासवर्ड ते प्रोटेक्ट करणं पण गरजेचं आहे. ते इनेबल तुम्हाला ते काय आहे ते डिसेबल करून ठेवणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जर सेम नेटवर्कमध्ये असाल तर तुमची सिस्टीम त्या ठिकाणी ॲक्सेस होणं खूप पॉसिबिलिटी असते. त्यानंतर आहे यूज इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन डिक्रिप्शन हे यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. लिनक्स युनिक्स ॲडमिनिस्ट्रेटर शुड बी यूज सिक्युअर शेल इन्स्टेड ऑफ टेलनेट और FTP टू मॅनेज देअर कम्प्युटर्स. The latter utilities work in plain text over the network. Attendance टाका सगळ्यांनी. Whereas secure shell is encrypted. So encrypted file system is one of the most exciting feature in Windows. EFS encrypts and decrypts protected files and folders on the fly. Encryption decryption यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. का तर ते जी काय सिस्टीम किंवा जी काय फाईल आहे ती तुमची सिक्युअर राहते. कसं तर त्याचा एक फीचर आहे इन्क्रिप्शन. तुम्हाला माहिती आहे की जी इन्क्रिप्टेड डेटा आहे तो असा पॉसिबली रिडेबल नसतो किंवा रिडेबल नसतो. तो कुठल्याही सिस्टीमला, कुठल्याही एक थर्ड पार्टीला त्या ठिकाणी ॲक्सेस करता तर येतच नाही, पण ॲक्सेस केला तरी तो रीड करताही येत नाही. तुम्हाला इन्क्रिप्शन डिक्रिप्शन नेटवर्कमध्ये झालं असेल की माहिती असेल की इन्क्रिप्शन म्हणजे काय, डिक्रिप्शन म्हणजे काय, प्लेन टेक्स्ट म्हणजे काय, सायबर टेक्स्ट म्हणजे काय. तर त्या गोष्टी ह्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हॉट्सअपचं माहिती आहे, व्हॉट्सअपचं जे काही चॅटिंग आहे ते एंड टू एंड इन्क्रिप्टेड आहे. व्हॉट्सअपचा मध्ये इश्यू झालेला की त्यांचा डेटा जो आहे तो एका कॉमन सर्व्हरवरती स्टोअर होणार होता, बट ते काय त्यांची पॉलिसी होती नवीन पॉलिसीनुसार. तो पॉलिसीनुसार काय होता, डेटा एक कॉमन स्टोअर किंवा एक कॉमन सर्व्हरवरती स्टोअर होणार होता. तुमचा त्या ठिकाणी फाईल हा ॲक्सेस, कारण की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम एकाच कंपनीचे असल्यामुळे त्या ठिकाणी ते काय होऊ शकतं, सिक्युरिटी त्या ठिकाणी एक प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. कारण की फेसबुकची सिक्युरिटी तेवढीशी स्ट्रॉंग नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. व्हॉट्सअपचं पण ते त्या ठिकाणी कुठला तरी एक सिक्युरिटी आहे, तरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम ठरला असतो. तर नवीन पॉलिसीनुसार त्यांनी जर ते सांगितलं ते आपल्याला नाही बघायचं, आपल्याला पॉईंट काय बघायचं तर तुमचं डेटा ॲक्सेस होऊ शकतो की नाही. तर डेटा ॲक्सेस होणं, कारण की तुम्ही ॲक्सेस दिलेला आहे त्या ठिकाणी ते करू शकतात, बट त्या ठिकाणी जे चॅट आहे किंवा जो काही मीडिया आहे तो एंड टू एंड इन्क्रिप्टेड असतो. तो एंड टू एंड जी काही चॅटिंग बघतो तुम्हाला माहिती आहे, एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं, त्याच्यामुळे ते ब्रेक करणं खूप कठीण असतं. आणि ते कोणी हॅकर किंवा कोणी त्या ठिकाणी जर आहे ते त्या ठिकाणी तेवढंसं पॉसिबल नाही होतं, पण त्या ठिकाणी जर त्याचा बॅकअप असेल तर. बट चॅट तुमचं ऑनलाईन आहे, तुमचा डिव्हाइस त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे आणि त्या डिव्हाइसमध्ये तुम्ही जर ऑनलाईन त्या ठिकाणी बघत असाल तेवढं काय करणं, ब्रेक करणं ते पॉसिबल नाही. सो एंड टू एंड इन्क्रिप्शन किंवा इन्क्रिप्शन डिक्रिप्शन यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे सिक्युअर ॲप्लिकेशन्स. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो सिक्युअर ॲप्लिकेशन्स. मॅनेजिंग युअर ॲप्लिकेशन
The security should be top priority of any administrator. Locking down application, securing P2P सर्व्हिसेस, पर्सन टू पर्सन सर्व्हिसेस यूज केले पाहिजे. तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत ते लॉक केले पाहिजेत. मेक शुअर युअर ॲप्लिकेशन प्रोग्राम सपोर्ट सिक्युअरली. तुमचे जे काही प्रोग्रामर्स आहेत ते तुमचं म्हणजे सपोज एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करायला तुम्ही दिलं आहे ॲज अ ऑर्गनायझेशन आणि त्या ठिकाणी कोडिंग पण त्या ठिकाणी सिक्युरली झाली पाहिजे. जर कोडिंग त्या ठिकाणी सिक्युअरली झाली नसेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर त्या ठिकाणी एक अटॅक आहे, स्क्रिप्ट काय काय येतं त्या ठिकाणी स्क्रिप्टिंग फाईल तुमच्या जी काही कोड आहे त्यामध्ये एम्बेड केली जाते आणि तुमची वेब पेज असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी ते एम्बेड करून त्या ठिकाणी चेंज करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे अटॅक हे यामध्ये होत असतात की जेणेकरून कोडिंगमध्ये तुमच्या कोणी चेंज करू शकत नाही. तुमच्या जे काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये कोणी सिस्टीममध्ये चेंज करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुमचं काय करणं गरजेचं आहे, फाईल सिक्युअर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नंतर आहे सिक्युअरली कॉन्फिगर ॲप्लिकेशन्स. सो इन एंड टू एंड PC environment, end user PC environment. However, you want to keep the application and minimize the risk at the same time. You can do this by regularly applying security patches and making sure security settings are set vendors recommended setting if not higher. त्या ठिकाणी सिक्युरिटी करणं जे तुम्ही वापरताय पण आणि सिक्युअर ठेवणं पण दोन्ही गोष्ट ॲट अ टाइम होणं गरजेचं आहे. सो त्यासाठी तुमचे सिस्टीम अपडेट ठेवणंही गरजेचं आहे, पॅचेस अपडेट ठेवणं गरजेचं आहे. तुमची रिकमेंडेड जी काही सेटिंग असेल ती ॲप्लिकेशनला देणं गरजेचं आहे. तुमचं सिक्युरिंग ईमेल वर्म्स कंटिन्यू टू बी नंबर ऑफ थ्रेड्स ऑन कम्प्युटर सिस्टीम्स, एस्पेशली विंडोज सिस्टीम रनिंग आउटलुक और आउटलुक एक्सप्रेस. तुम्ही जर आउटलुक किंवा आउटलुक एक्सप्रेस वापरत असाल तर त्या ठिकाणी तुमचं मेलिंग सिक्युअर ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होणं, तुमची जी काय फाईल आहे ती डायरेक्ट तुमच्या इथे डाउनलोड होत असेल, तुमची डायरेक्ट कुठली मेल अटॅचमेंट आहे ती तुम्ही ओपन करत असाल तर त्या ठिकाणी तुमचं सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सो जर आउटलुक सारखे सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला आणखीन अपडेटेड राहणं गरजेचं आहे, अवेअर राहणं गरजेचं आहे. आउटलुक सॉफ्टवेअर हे तुमचं ईमेलचं सॉफ्टवेअर आहे जे की विंडोज सिस्टीममध्ये असतं. ठीक आहे. जसं की तुम्ही ईमेलची ऑनलाईन सर्व्हिस वापरताय, ईमेल जे काही जीमेल आहे ती ऑनलाईन सर्व्हिस आहे, ते ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही वापरत असता. ऑफलाईनसाठी हे आउटलुक हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ब्लॉकिंग डेंजरस फाईल अटॅचमेंट इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट एक्सप्लॉइट्स गिव्ह टुडेज प्रिफर्ड मेथड ऑफ इमेलिंग व्हायरसेस अँड वर्म्स. डेंजरस फाईल जे आहेत ते ब्लॉक करणं हे पण खूप गरजेचं आहे. मग ते जर ब्लॉक होत असतील, जर अटॅचमेंट ज्या काय आहेत अनसिक्युअर आहेत त्या ब्लॉक होत असतील तर ते एक चांगलं सिस्टीमला काय हॅबिट आहे. नंतर ब्लॉकिंग आउटलुक फाईल अटॅचमेंट, आउटलुकच्या फाईल मी सांगितलं की ते पण ब्लॉक करणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे डायरेक्टली इन्स्टॉल होत असतील, डायरेक्टली डाउनलोड होत असतील, ऑटो डाउनलोड असतील किंवा ज्या काय अनसिक्युअर आहेत किंवा ज्या काय यामध्ये व्हायरस वर्म्स असणार काय ज्या काय डेंजरस फाईल्स आहेत, ठीक आहे, स्पॅम मेल वगैरे आपण बोलतो, तर ते त्या ठिकाणी फाईल ब्लॉक करणं खूप गरजेचं आहे. नंतर इन्स्टॉल ॲप्लिकेशन्स टू नॉन स्टँडर्ड डिरेक्टरीज अँड पोर्ट्स. त्यानंतर इन्स्टॉल काय तुमचं ॲप्लिकेशन अँड टू नॉन स्टँडर्ड डिरेक्टरीज अँड पोर्ट्स. सो मेनी malware program depend on the fact that most people install program to default directories on the default ports. You can significantly minimize the risk of exploitation by installing program into non-standard directories and instructing them to use non-standard ports. तुम्ही जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता ते बाय डिफॉल्ट कुठे इन्स्टॉल होत असतात, तुमच्या जी काही स्टँडर्ड डिरेक्टरी आहे त्यामध्ये होत असतात, पण तुम्ही त्या ठिकाणी नॉन स्टँडर्ड डिरेक्टरी पण देऊ शकता. ठीक आहे. हा का एक चांगला वे आहे जेणेकरून तुमच्या सिस्टीम काय राहील त्या ठिकाणी सिक्युअर राहील. आपण डायरेक्ट सी ड्राईव्हचा पाथ देतो, बरोबर आहे. सी ड्राईव्हमध्ये काय होतं, सिस्टीम इन्स्टॉल होते, पण तुम्ही डायरेक्ट दुसरा ड्राईव्ह पण देऊ शकता. असं नाही की त्या ठिकाणी जे काय तुमचं ड्राईव्ह आहे सी ड्राईव्हमध्ये तुमची फाईल काय पाहिजे, म्हणजे जो काय डेटा आहे जो काय पाथ द्यायला लागतो इन्स्टॉल होताना तो राहायला पाहिजे, तिथेच राहायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही दुसराही पाथ त्या ठिकाणी देऊ शकता. सो का हे असं करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या डिरेक्टरीज त्या ठिकाणी डायरेक्ट ॲक्सेस होणं त्या ठिकाणी थांबेल किंवा पोर्ट्स जे आहेत आपण नेटवर्कसाठी वगैरे आहे ते डायरेक्ट ही त्या ठिकाणी शेअर करणं हे तेवढं काय होऊ शकतं, त्या ठिकाणी सिक्युरिटीला ब्रेक करण्यासाठी मदत करू शकतो. सो तुम्ही ते अवॉइड कसं करता येईल किंवा तो जो पाथ आहे, डिरेक्टरीज आहेत त्या नॉन स्टँडर्ड कशा वापरता येतील ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर लॉकडाऊन ॲप्लिकेशन्स
हे सांगितलं आहे. सिक्युअर P2P सर्व्हिसेस. P2P services काय if P2P isn't authorized in your corporate environment, eradicate it. Start by educating end users and working with management to establish penalties for unauthorized softwares, then track the programs down to remove them. पर्सन टू पर्सन सर्व्हिसेस, ठीक आहे. तर P2P मध्ये काय आहे, तर P2P मध्ये या ठिकाणी तुम्ही अनऑथराइज ऍक्सेस किंवा म्हणजे काय wait for the minute. सो अनऑथराइज सॉफ्टवेअर जे काय मॅनेजमेंटमध्ये आहेत, ठीक आहे, तर ते ट्राय डाऊन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काय वर्कर्स आहेत त्यांना अवेअर करणं, एज्युकेट करणं गरजेचं आहे. सो ह्या ठिकाणी हा फायदा आहे पेअर टू पेअर, ठीक आहे. पर्सन टू पर्सन काय बोलू शकतो, 1 to 1 पण बोलू शकता. ह्या प्रकारची ही सर्व्हिस आहे. तर मेक शुअर प्रोग्राम सिक्युअरली. तुमचं प्रोग्राम सिक्युअर आहे की नाही, कोडिंग व्यवस्थित करताय की नाही, हे पण त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की अनसिक्युअर जो काही कोड आहे त्यामध्ये अटॅक होणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये क्रॉस स्क्रिप्टिंग अटॅक आहेत, SQL इंजेक्शन्स अटॅक आहेत, ठीक आहे. अशा प्रकारचे जे अटॅक्स आहेत ते त्यामध्ये होत असतात. आणि ज्याच्यामध्ये बफर ओव्हरफ्लो अटॅक आहे. हे जे अटॅक्स आहेत ते तुमचा प्रोग्राम सिक्युअर नसणं, तुमचं कोडिंग सिक्युअर नसणं अशामुळे होतात. आता बफर ओव्हरफ्लो काय आहे, क्रॉस स्क्रिप्टिंग काय, ते आपण जर पुढे पॉईंट असेल ते बघणारच आहोत. पण तुम्ही आता पण बघा की SQL इंजेक्शन अटॅक काय, बफर ओव्हरफ्लो अटॅक म्हणजे काय, आणि क्रॉस स्क्रिप्टिंग अटॅक म्हणजे काय. हे अटॅक मोस्टली यूज केले जातात तुमच्या एखादं वेब पेज असेल किंवा वेब ॲप्लिकेशन असेल हॅकर्सच्या दृष्टीने, ठीक आहे. सो ते का, तर तुमचं प्रोग्राम त्या ठिकाणी सिक्युअर नसतं त्याच्यामुळे. सो बॅकअप द सिस्टीम बॅकअप ठेवणं पण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. सिक्युरिटी एक्सपर्ट कॅनॉट ऑलवेज रिपेअर द डॅमेज अँड पुट द सिस्टीम बॅक टू द वे इट वॉज prior to exploit. So this means it is important to keep regular testing backups of your system. तुमचं जर सिस्टीम, तुमचा जर डेटा, तुमचं जर वर्क एवढंच इम्पॉर्टंट असेल तर तुमचं वर्क त्याचा बॅकअप ठेवणं हे गरजेचं आहे. कारण की एकदा जर सिस्टीम काय आली त्या ठिकाणी ब्रेक झाली किंवा सिस्टीमवरती अटॅक झाला किंवा सिस्टीम त्या ठिकाणी करप्ट झाली, तर सिस्टीममधला डेटा हा तेवढाच बॅकअप ठेवणं किंवा बॅकअप घेणं प्रॉब्लेमॅटिक तेवढं पॉसिबल नसतं. सो म्हणजे आणि पॉसिबल झालं तरी तसाच ती सिस्टीम पूर्ण आहे तशीच होईल ह्याची पण शंका तेवढी 100% नसते. सो ह्याच्यावरती उपाय एवढाच आहे की तुमचा डेटा जो आहे तो रेग्युलर बॅकअप ठेवणं, त्या सिस्टीमला नाही, कुठेतरी दुसरीकडे थर्ड पार्टीमध्ये. आणि आता बॅकअपचे ऑप्शन पण बरोबर आहे, बरेचसे आहेत. तुम्ही क्लाउडवरती ठेवू शकता, ठीक आहे, बेस्ट ऑप्शन. एक्सटर्नल डिव्हाइस काय असतील त्याच्यावरती ठेवू शकता. सो तुमचा जो काही डेटा आहे तो डॅमेज होणार नाही, तो सिक्युअर राहील अशा प्रकारे तुम्ही बॅकअप घ्या. कारण की एकदा जर त्या ठिकाणी अटॅक झाला तर तुमचं पूर्ण सिस्टीम त्याच प्रकारची रिटर्न होत नाही. तुमचा डेटा हा काही त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. सो इट इज ऑलवेज बेटर वे टू बॅकअप द सिस्टीम. सो दिस आर द लिस्ट ऑफ सिक्युअर युअर सिस्टीम, सिक्युअर युअर वॉट एव्हर डिव्हाइस इज देअर. सो हे सगळे काय होते, ते सगळे वे होते तुमचं डिफेन्स करण्यासाठी, तुमचं सिक्युअर ठेवण्यासाठीचे जे काय आहेत ते. सो इट इज अ बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर नेटवर्क डिफेन्स. बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर नेटवर्क डिफेन्स, कुठले बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर नेटवर्क डिफेन्स म्हणजे काय, तुमची जे काय नेटवर्क डिफेन्स आहे, जे काय नेटवर्किंग आहे त्यामध्ये तुमची सिस्टीम सिक्युअर कशी राहू शकते, तुम्ही कसं त्या अटॅकला डिफेन्स करू शकता, ह्या सगळे पॉईंट्स आपण ह्यामध्ये बघले. ह्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स होत्या, त्या सगळ्या मेथड्स आपण ह्यामध्ये बघितले आहेत. तुम्हाला नोट्स मी टाकलेले आहेत युनिट 1च्या, युनिट 2च्या. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स वाचा. आणखी हे पॉईंट्स मी शॉर्ट लिस्टेड केलेले पॉईंट्स आहेत. हे एक म्हणजे कसं, तुम्हाला फक्त हे पॉईंट्स आणि सब पॉईंट्स हे यामध्ये आहेत, आणि थोडंसं इंट्रोडक्शन किंवा थोडंसं त्या पॉईंटबद्दल माहिती. डीपर जेवढं वाचाल थेरॉटिकलमध्ये तेवढं जास्त लिहाल. जेवढं जास्त तुम्ही रीड केलेलं असेल तर तुम्ही जास्त त्या ठिकाणी काय करू शकता, लिहू शकता. पूर्ण पॉईंट हा रीड करा. तुम्हाला नोट्स ज्या मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकल्यात त्या आहेत. त्यापेक्षा आणखी रेफरन्स बुक आहेत, कुठली कन्सेप्ट समजली असेल तर विचारा. रेफरन्स बुक आहेत ते प्रेफर करा.
आणि प्रॅक्टिस करा, रीड करा. आजपर्यंत एवढंच. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारला तरी चालेल. समजले का? हॅलो, पॉईंट समजले आजचे? ठीक आहे. ओके, तर लेफ्ट केलं तरी चालेल. थँक्स फॉर द जॉईनिंग.